नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खडकीत भर दिवसा कंत्राटदारावर खुनी हल्ला करण्यात आला। वाहन प्रवेश शुल्क कामाचे टेंडर भरण्यासाठी निघालेल्या कंत्राटदारावर आणि त्याच्या 2 कर्मचाऱ्यांवर दुपारी गुंडाच्या टोळक्याने तलवार चॉपरने हल्ला केला। त्यानंतर हवेत गोळीबार करून दहशत माजवली। दुपारी 12च्या सुमारास खडकी कंटोन्मेंट बोर्डाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली। या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा कुलदीप बागवे, खडकी कंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विवेक महादेव यादव असे हल्ला झालेल्या कंत्राटदाराचे नाव असून सागर अंबादास खंडागळे आणि इजाज सिकंदर शेख हे त्याचे दोन्ही कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असून विवेक यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी कुलदीप रमेश बागवे, मनीष आनंद विजय सेठिया, तेजिंदर सिंग अहलवालिया, अजय रामन अली, शोएब खान, अजय अग्रवाल, मनमोल सिंग चड्डा, आशिष चड्डा, उमेद खान, अमित राकेश यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। 11/2/2013 पर्यंत तिथं फॉर्म सबमिशन करायची डेट होती। त्या संदर्भात आम्ही 11 तारखेला फॉर्म सबमिशन करायला गेलो असता आमचे एक्झिक्युटिव्ह, आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह एजाज शेख व सागर खंडागळे तिथं गेले असता तेथे उपस्थित असलेले तेजिंदर सिंग अहलवालिया, विजय शेट्टी, मनीष आनंद, कुलदीप बागवे, अनमोल सिंग चड्डा आणि जुबेद खान तो आपला पूर्ण अजून एक त्यांचा भाऊ होता कोणतरी खान, आशिष महेंद्रू, असे टोटल कमीत कमी 25 ते 30 लोकांनी आमच्या रिप्रेझेंटेटिव्हांना अडवलं। तिथून आमच्या रिप्रेझेंटेटिव्हांनी 100 नंबरला फोन केला। त्यानंतर पोलीस आले व त्यातले फक्त 2 लोकांना व आमच्या 2 लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले। त्यानंतर मग मी तिथं आलो परत फॉर्म घ्यायला असता, कारण की त्या दिवशी शेवटची तारीख होती। त्यावेळेस मलाही तिथं अडवण्यात आलं, तर मी तिथून 100 नंबरला फोन लावला। 100 नंबरवरून मला कळवलं गेलं की तुम्ही पोलिसांना जाऊन तक्रार करा। त्यांनी मला पोलिसांचा नंबर दिला। मी पोलिसांना तक्रार केला तर त्यांनी पोलिसांनी फोन उचलला नाही। त्यानंतर मग मी परत 100 नंबरला फोन लावला, तर त्यांनी एसीपी साहेबांचा नंबर दिला, ऑफिसचा नंबर दिला। तर एसीपी साहेबांनी म्हटलं की तुम्ही जाऊन तिथं तक्रार करा। मी पोलीस स्टेशनला गेलो। त्यानंतर तिथलचे जे PI टिले साहेब आहेत त्यांनी तिथं पोलीस संरक्षण पाठवून तिथलच्या त्या आवारातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डातल्या छावणीतल्या आवारातल्या जे गुंड लोक होती 25 ते 30 लोक हे सर्व ह्यांना तिथून हाकलून लावलं व त्यानंतर आम्ही फॉर्म सबमिट केला। तर त्या टेंडर नोटीसीप्रमाणे आज दिनांक 13 तारखेला आणि 14 तारखेला तिथं टेंडर फॉर्म मिळवण्याची डेट होती। तर आज मी एजाज शेख आणि सागर खंडागळे माझी इनोवा गाडी MH12 HZ4484 या गाडीमध्ये गेलो असता आमच्यावरती मनीष आनंद आणि विजय शेट्टींनी 3 गोळ्या झाडल्या व त्यानंतर तिथं उपस्थित असलेले तेजिंदर सिंग अहलवालिया, कुलदीप बागवे, अनमोल सिंग चड्डा, उबेद खान, जोएब खान, मुज्जो खान आणि त्यांच्या संगत असलेले बाकीच्या लोकांची नावं माहित नाही अशा असलेले अजून इतर 22 ते 23 लोकांनी त्यांच्या हातातील असलेल्या तलवार व चॉपरनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला। माझ्या डोक्यावरती, पाठीवरती, हातावरती, मानेवरती, माझ्या सहकाऱ्यांवरती त्यांनी हल्ला केला। त्यानंतर एका रिक्षावाल्यांनी आम्हाला गाडीत टाकून या ठिकाणी तो घेऊन आला। त्याचे मी उपकार कधी विसरू नाही शकत रिक्षावाल्याचे, नाहीतर आम्ही तिथं पडलो होतो, पूर्ण रस्ता बंबावून तिथं आम्ही पडलो होतो। तुमच्यासोबत कुठल्या लोकांवर हल्ले झाले त्यांचे नाव? एजाज शेख आणि सागर खंडागळे। जेव्हा तुम्हाला मारलं तेव्हा हॉस्पिटलचा गेट बंद आहे? गेट त्यांनी सांगितलं होतं की तो सिक्युरिटी बोलत होता की CO साहेब आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्या ऑर्डरमुळे आम्ही ते गेट बंद ठेवले। आम्ही आतमध्ये कोणालाही जाऊन देणार नाही आणि आज तुम्ही इथं टेंडर कसं भरता? इथं टेंडर भरायचं नाही ना, तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू। आम्ही म्हटलं की नाही, आम्ही टेंडर भरणार। तो लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते गेट उघडायला त्यांना हे करायला लागलो, म्हणजे रिक्वेस्ट करायला लागलो। त्यानंतर मग त्यांनी डायरेक्टली 3 गोळ्या झाडल्या आणि डायरेक्टली येऊन सपासप त्यांनी आमच्यावरती वार मारले। याच्या मागे नेमकं कोण आहे? ह्याच्या मागे कुलदीप बागवे, विजय शेट्टी आणि तेजिंदर सिंग अहलवालिया आणि मनीष आनंद उर्फ तेजाभाई आणि अनमोल सिंग चड्डा।
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकी कंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या 3 वर्षांपासून वाहन प्रवेश शुल्काची आकारणी करण्यात येते. गतवर्षी या कामाचा ठेका बोरली बिल्डकॉन या कंपनीस देण्यात आला होता. त्याची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे खडकी कंटोन्मेंट बोर्डाने या कामासाठी नव्याने टेंडर मागविले आहे. त्यासाठी बोरली बिल्डकॉन या कंपनीसह 10 जणांनी टेंडर भरले आहे. पुणे कंटोन्मेंट बोर्ड हद्दीत वाहन प्रवेश शुल्काचा ठेका घेणाऱ्या सोलापूर कन्स्ट्रक्शन अँड फॅब्रिकेशन कंपनीनेही टेंडर अर्ज घेतला आहे. हे टेंडर भरण्यासाठी सोलापूरचे कंत्राटदार विवेक यादव हे आपले 2 कर्मचारी सागर खंडागळी आणि इजाज शेख यांच्यासह दुपारी 12च्या सुमारास खडकी कंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाजवळ आले. हे तिघेही मोटारीतून उतरताच दबा धरून बसलेल्या 20 ते 25 जणांच्या गुंडांच्या टोळक्याने या तिघांवर तलवार चॉपरने हल्ला केला. मारहाण करत त्यांच्याकडील टेंडर हिसकावून घेतले. तसेच हवेत 3 वेळा गोळीबारही केला. मोटारीतील 5 लाखांची रोकड घेतल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. लोहगाव येथील हरणतळे वस्तीतील नागरिकांची घरे अतिक्रमण विरोधी पथकाने पाडल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांनी बहुजन भीमसेनेच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बहुजन भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव मस्के यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बेबीताई काटकर, ज्योती उदागे, सुनीता हराळे, श्यामल सूर्यवंशी, पुष्पा मोरे, शैला बनसोडे आदींसह अन्यायग्रस्त नागरिक सहभागी झाले होते. लोहगाव येथील हरणतळे वस्तीतील 42 कुटुंबे 1992 पासून वास्तव्यात आहेत. येथील काही रहिवाशांना इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने घरे बांधून देण्यात आली होती. त्यावेळी हा सर्व भाग ग्रामपंचायत मध्ये होता. मात्र 1997 नंतर या भागांचा पुणे मनपामध्ये सहभाग झाला आणि पालिकेने कोणतीही नोटीस न देता ही घरी पाडली, असा आरोप मोहनराव मस्के यांनी केला आहे. बहुजन भीमसेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि हा जो आजचा मोर्चा आहे तर लहगाव या ठिकाणी हरणतळे म्हणून एक वस्ती होते. तर तिथं 1992ला ग्रामपंचायतीने 42 लोकांना मागासवर्गीय इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून दिले होते. आणि त्यानंतर 1997 रोजी पालिकेमध्ये लहगाव गेल्याच्या नंतर म्हणजे पहिलं ग्रामपंचायत होती, नंतर महानगरपालिकेमध्ये लहगाव गेल्यानंतर महानगरपालिकेने 1998ला कुठलेही नोटीस न देता सरकारी खर्चाने बांधून दिलेले घर अचानकपणे पाडून टाकल्याच्या नंतर 42 लोक आज बेघर झालेले आहेत आणि ते लोक आजपर्यंत त्या म्हणजे भाड्याने राहतात इकडं तिकडं आणि भाडं भरून मरायला लागलं. सरकारनेच बांधून दिलेले घर जर सरकारच पाडत असेल, ग्रामपंचायतने बांधून दिलेले घर महानगरपालिका पाडून टाकत असेल तर त्याच्यात नागरिकांचा काय दोष आहे? त्या नागरिकांना बेघर केलेलं आहे आणि ते सर्व मागासवर्गीय नागरिक आहेत. नेमकी आमची मागणी अशी आहे, या 42 लोकांना ते हरणतळे वस्ती जी आहे तिथली आमची जी जागा आहे म्हणजे आमचे तिथं घरं जे बांधून दिलेले होते ते पाडण्यात आलेले आहेत. ते आम्हाला घरं बांधून नाही दिलं तरी चालतील, परंतु आम्हाला ती जागा आमच्या ताब्यात द्यावी, आम्ही तिथं झोपडे टाकून राहू, अशा पद्धतीने ह्या मागणीसाठी हे आंदोलन आहे, आजचं आंदोलन आहे. आणि आम्ही आता हे आंदोलन याच्या पुढे फार तीव्र करणार आहे. जर हे मागण्या मंजूर झाल्या नाही आमच्या तर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहे. यापूर्वीही पालिकेला घरे बांधून देण्यासाठी निवेदने दिली आहेत, मात्र या मागणीचा पालिका विचार करत नसल्यानेच हा मोर्चा काढण्यात आला. यापुढेही न्याय न मिळाल्यास त्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मस्के यांनी दिला आहे.
आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें।